नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता तारिणी, डॉक्टर त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात. तेव्हा तारिणी, कौशिकी, डॉक्टर खूप चिडलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात की नक्की मला सांगा की काय झालेलं आहे. नक्की हा अटॅक झालेला आहे का काय झालेलं आहे ते मला कळलं पाहिजे, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. तेव्हा तारिणी आणि कौशिकी तिथं असतात. डॉक्टर म्हणत असतात की तारिणी, तू सांगितलं की ॲक्सिडेंट झालेला आहे, पण माझं मन मला सांगतंय की हा ॲक्सिडेंट झालेला नाही. खरं खरं सांग की काय झालंय. असं जेव्हा डॉक्टर विचारतात तेव्हा तारिणी मात्र शांतच राहते. ती काहीच बोलत नाही. तेव्हा कौशिकी तिला विचारू लागते की काय झाले तारिणी, सांग मला. तेव्हा तारिणी म्हणते की केदारवरती अटॅक झालाय. हे ऐकता क्षणी खूप मोठा धक्का बसलेला असतो. तारिणी, कौशिकी दोघीही एकमेकींकडे पाहत असतात. तेव्हा मात्र कौशिकी म्हणते, "अगं काय बोलतेस तू हे सगळं? आणि तू का सांगितलं ॲक्सिडेंट झालाय म्हणून? माझ्या भावाच्या बाबतीत हे सगळं काय झालंय? या सगळ्याचा काय अर्थ आहे?" असं म्हणत तारिणी आता कौशिकी तारिणीला विचारू लागते. तेव्हा मात्र तारिणी शांतच राहते. तारिणी म्हणते, "नाही माहिती मला. कारण काही गुंड होते आणि ते केदारला मारत होते. 4-5 जण होते," असं तारिणी सांगत असते. तेव्हा डॉक्टर त्याचबरोबर कौशिकी या दोघांनाही धक्का बसलेला असतो, की हे सगळं काय आहे? आपण काय ऐकतोय? काय घडलं हे आपल्या भावाच्या बाबतीत? हा प्रश्न कौशिकीला पडलेला असतो. कौशिकी मात्र म्हणत असते, की "अगं काय बोलतेस तू हे सगळं?" तेव्हा डॉक्टरांना पण शंका आलेली असते. नक्की कोणी केलं असेल हे? तारिणीला माहिती आहे कोणी केलेलं आहे, पण तारिणी त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नसते. म्हणून तारिणी शांत राहते. त्यानंतर डॉक्टर म्हणतात, की "हे बघा, जे काही झालेलं आहे ते आहे. पण आता केदारची कंडिशन क्रिटिकल आहे आणि केदारचा ब्लड ग्रुप खूप रेअर आहे. आपल्याला काहीही करून त्याचं ब्लड मिळवावं लागणार आहे त्याच्यासाठी." तेव्हा कौशिकी म्हणते, "मी काय, माझे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांना मी कॉल करते." तारिणी म्हणते, "मीही कॉल करते." मग तारिणी तिच्या टीमला कॉल करते आणि त्यांना सांगू लागते. इकडे कौशिकी तिच्या ओळखीचे जे तिच्या कॉन्टॅक्टमधले जे आहेत त्यांना सगळ्यांना कॉल करते आणि त्यांना म्हणू लागते, की "मला ना हे सगळं हे ब्लड ग्रुप हवं आहे," असं विचारत असते. आणि तेव्हा मात्र धक्का तर बसलेला असतो, की हे सगळं काय घडतंय? या सगळ्याचा काय अर्थ आहे? हा प्रश्न पडलेला असतो. डॉक्टर कौशिकीला म्हणतात, "काय झालं?" कौशिकी म्हणते, की नाही अवेलेबल." आणि तेवढ्यातच आता दयाकाका तिथं आलेले असतात. दयाकाका आलेले पाहून तारिणी आणि कौशिकी या दोघींनाही धक्का बसतो. दयाकाका इथे कसे आलेले आहेत आणि त्यांना कोणी सांगितलं? तेव्हा दयाकाका म्हणतात, की "माझा मुलगा कसा आहे? काय झालंय नक्की त्याच्या बाबतीत? कसा आहे तो?" हे सगळं विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र ते दोघींनाही विचारू लागतात, की "का सांगितलं नाहीये? माझ्या माझ्या मुलाच्या बाबतीत एवढं सगळं घडतंय आणि तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवलेली आहे?" हा प्रश्न आता दयाकाकांनी विचारलेला असतो. ते धावतच केदारकडे जातात. "माझा केदार कसा आहे? नक्की काय झालेलं आहे?" आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे, तेव्हा मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो. दयाकाका खूप घाबरलेले असतात. ते म्हणत असतात, की "काय होऊन बसले सगळं हे?" आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे, तेव्हा मात्र दयाकाका म्हणतात, की "मी आहे. मी देतो त्याला रक्त. माझा आहे ब्लड ग्रुप. कोणता ब्लड ग्रुप पाहिजे तुम्हाला सांगा." तेव्हा डॉक्टर म्हणतात, की "AB निगेटिव्ह." दयाकाका म्हणतात, की "माझा ब्लड ग्रुप तोच आहे." तेव्हा आता सगळी तयारी केली जाणार असते. हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की आता दयाकाकांनी निर्णय घेतलेला आहे, काहीही झालं तरीही केदारला मी रक्त देणार आहे. आता केदार मध्येच बोलायला लागतो आणि तेव्हा केदार म्हणत असतो, की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा केदार म्हणतो, की "नाही, या माणसाशी माझा काहीही संबंध नाही. या माणसाने मला रक्त द्यायचं नाहीये. मी मेलो तरी चालेल, पण या माणसाचं रक्त मला नको आहे." जेव्हा हे सगळं चालू आहे, तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्याच वेळी इकडे दयाकाका खूप घाबरतात. ते म्हणतात, "काय चाललंय? काय बोलतोय हा मुलगा? याला कळतंय का? हा काय बोलतोय माझ्या बाबतीत?" असं म्हणत ते थोडेसे पॅनिक पण झालेले असतात आणि त्या क्षणी प्रश्न उभा राहिलेला असतो, की काय करायचं काय? हे सगळं जेव्हा घडत आहे, तेव्हा आता बोललं जातं आणि त्याचवेळी दयाकाकांना डॉक्टर कामात सावरू लागतात आणि म्हणत असतात, की "चला, काय झालंय नक्की? दया चल तू, आपण बघूया काय करायचं आहे ते." हे सांगितलं जातं आणि मग दयाकाकाला ते घेऊन जातात आणि कौशिकीला सांगतात, की "आधी जा बाहेर घेऊन यांना, मी बघतो." मग डॉक्टर बोलवतात नर्सला, "IV चेक करा, नक्की काय झालेलं आहे?" या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यांना विचारलं जातं, की "काय झालंय सांगा." असं म्हणत आता बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे कौशिकी म्हणत असते, की "दयाकाका शांत व्हा.
इकडे दया काकांना काळजी वाटत असते की केदार ऐकायला तयार नाहीये, तो ब्लड घेत नाहीये. मी काय करू? माझ्याच मुलाला माझं रक्त नको झालंय, असं ते बोलू लागतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण बोलत असतात. तेव्हा कौशिकी येते, त्याचबरोबर तारीण येते. कौशिकी म्हणत असते की थोडं शांत व्हा. आता त्याची परिस्थिती काय आहे ते माहिती आहे ना, थोडं शांत व्हा, असं म्हणत ती दया काकांना समजवत असते. परंतु तेवढ्यात तारिणी तिथे येते. तारिणी समजवू लागते की दया काका थोडं शांत व्हा ना. बाबा तुम्ही शांत व्हा. तेव्हा बाबा म्हणू लागतात, की "हात जोडतो मी तुला. पण मला ना केदारला रक्त द्यायचंय. माझ्या मुलाला रक्त द्यायचंय. माझ्या मुलाला मला वाचवायचं आहे." असं ते सांगू लागतात. तेव्हा तारिणी म्हणते, की "बाबा तुमचा मुलगा आहे तो आणि तुमचा हा अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. त्याला रक्त तुम्हीच देणार आहात." आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोललं जातं, तेव्हा मात्र तारिणी सांगत असते, की "तुम्ही हात जोडायची गरजच नाहीये. कोणतीच मुलगी एवढी मोठी नाहीये, की तिच्यासमोर तिच्या बापाने हात जोडले पाहिजेत." इकडे तारिणी दया काकांना सांगत असते की काळजी करू नका, केदारला रक्त तुम्हीच देणार आहात. आता मी डॉक्टरांना बोलवते आणि पुढची प्रोसिजर करायला सांगते. कौशिकी सुद्धा तेच बोलते, कारण तारिणीचं जे बोलणं आहे ते ऐकून कौशिकीला सुद्धा धक्का बसलेला असतो. कारण तारिणी अगदी मनापासून बोलत असते आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं तारिणीचं म्हणणं आहे की केदार तुमचा मुलगा आहे आणि तुमच्या दोघांच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. काहीही झालं तरी केदार हा फक्त आणि फक्त तुमचाच मुलगा आहे. आता इकडे दया काकांना खूप छान वाटतं, कारण तारिणीने खूप छान पद्धतीने इकडे समजून घेतलेलं असतं, त्यांची समजूत घातलेली असते आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता चेतना सांगत असते ती म्हणजे की काहीही झालं तरीही आता केदारच्या बाबतीत जे झाले ते कळतच नाहीये नक्की काय झाले, कारण कौशिकी गेलेली आहे. मग लगेचच पद्मिनी म्हणू लागते की म्हणजे काय झालंय? तेव्हा ती सांगू लागते की केदारला ना लागलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. त्यांच्या दोघींचं बोलणं पाठीमागून आता युवराज ऐकत असतो आणि युवराज म्हणत असतो की काय चाललंय नक्की? तेव्हा पद्मिनी म्हणते, "सोंटे वाचून खोकला गेला. एक काम कर, कौशिकीला फोन कर आणि विचार काय झालंय म्हणून." आता जेव्हा कौशिकीला फोन केला जातो, मग कौशिकीला चेतना विचारू लागते की काय झालंय गं नक्की? केदार कसा आहे? काय झालंय? तेव्हा ती सांगते केदारवर अटॅक झालाय. तेव्हा चेतना विचारते अटॅक म्हणजे काय झालंय? तेव्हा ती म्हणते की त्याला कोणीतरी मारलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर ती विचारू लागते आता कशी आहे त्याची तब्येत? ती म्हणते की आत्ताही क्रिटिकलच आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पद्मिनी ऐकत असते. आता डॉक्टर कामात आहे, त्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू आहे. बघूया पुढं काय होतंय, असं ती सांगू लागते. आता मात्र इकडे पद्मिनी पाहतच राहते, कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या पद्मिनीला अजिबात पटलेल्या नसतात. कौशिकी म्हणते की चालेल चेतना काकी, मी फोन ठेवते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र पद्मिनी म्हणते ज्याने कोणी हे केलेलं आहे ना तो मला भेटला पाहिजे, त्याचा ना मी सत्कारच करणार आहे. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा युवराज सगळं ऐकत असतो. म्हणजे डॉक्टर कामात आहेत आणि डॉक्टर कामात नक्कीच त्याला वाचवणार ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा पद्मिनी म्हणत असते की हा डॉक्टर कामात प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये काय येतो आणि याला काय करायचं आहे आपल्यामध्ये येऊन, असं त्याचं चाललेलं असतं. इकडे आता दया काका ब्लड डोनेट करत असतात तेव्हा त्यांना केदारसोबत घालवलेला जो प्रसंग आहे, वेळ आहे, त्याच्यासोबत घालवलेले आनंदाचे क्षण आहेत, ते सगळं आठवत असतं. आणि तेव्हा मात्र इकडे दया काकांना त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि त्यांना खूप छान वाटत आहे. कारण केदारबरोबर त्यांची मैत्री झालेली. तेव्हा रस्त्यात जेव्हा दया काकांना चक्कर आलेली होती, तेव्हा केदारने सावरलेलं होतं. पद्मिनी आणि केदार या दोघांनी त्यांना गाडीत बसवलेलं होतं. त्याचबरोबर निशीच्या लग्नाच्या वेळेस, हळदीच्या वेळेस जेव्हा दया काका इकडे बेलसर यांच्या घरी जायचे, तेव्हा केदार त्यांच्याशी कशा पद्धतीने राहायचा, त्यांचं नातं किती छान होतं. एकदा केळीचं जे खूट असतं ते दया काकांच्या अंगावर पडणार होतं, तेव्हा केदार धावत जातो आणि त्यांना त्या सगळ्यामधून बाहेर काढतो, त्यांना त्यातून सावरतो. हे सुद्धा दया काकांना आठवत असतं, कारण ते ब्लड डोनेट करत असतात. पण आज त्यांच्या मुलाच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यांना काळजी वाटत असते, माझ्या मुलाला काहीही नाही झालं पाहिजे एवढीच त्यांची इच्छा असते. आणि त्यासोबतच इकडे त्यांना वाटत असतं की माझा मुलगा सुखरूप राहिला पाहिजे. इकडे केदारला रक्त दिलं जात असतं. दया काकांनी आज ऐनवेळी येऊन खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्यांच्यामुळंच केदारचा जीव आज वाचत असतो.
त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ब्लड डोनेट करून झालेलं असतं आणि दया काका येतात आणि केदारच्या रूमकडे ते आलेले असतात आणि केदारकडे पाहू लागतात. तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं असतं की केदारची अवस्था काय झालेली आहे. इकडे तारिणी मात्र विचार करत बसलेली असते. तारिणी म्हणत असते की काय होऊन बसले हे सगळं, मी कोणाला काहीच सांगू शकत नाहीये. आज केदारने जे काय केलेलं आहे ते खूप मोठं पाऊल त्याने उचललेलं आहे. त्याच्या बाबतीत त्याने जो काही निर्णय घेतलेला आहे तो खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि तेवढ्यातच सुमीचा कॉल येतो. सुमीचा कॉल आल्यानंतर तारिणीला धक्का बसतो. तारिणी सुमीशी बोलायला लागते. परंतु जेव्हा तारिणी सुमीशी बोलत असते तेव्हा मात्र इकडे डॉक्टर कामात येतात आणि आता केदारला ब्लड दिलेला आहे आणि केदार आता नॉर्मल आहे असं सांगू लागतात. आता डॉक्टर कामात आणि जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता नेमकी सुमी तिथं असते. सुमीच्या कानावर तेवढंच पडतं आणि इकडे तारिणीने कॉल कट करून टाकलेला असतो. सुमीनं तेवढंच ऐकलेलं असतं. सुमीला टेन्शन येतं की काय झालं असेल नक्की आणि केदार कसा असेल एवढंच वाटत असतं. आणि तेव्हा मात्र डॉक्टर कामत म्हणतात की केदार आता आउट ऑफ डेंजर आहे, काही काळजी करायची गरज नाही असं डॉक्टर कामतांनी सांगितल्यानंतर कौशिकी आणि तारिणी यांना बरं वाटतं. मग कौशिकी डॉक्टर कामतांना म्हणतात की दया काका तिथं बसलेत, एकदा तुम्ही त्यांना सांगा ना काय झालंय ते, म्हणजे तुम्ही त्यांना आराम करायला सांगा ना घरी जाऊन, मग ते तुमचं ऐकतील. तेव्हा दया काकांना समजूत घालण्यासाठी डॉक्टर कामत जायला निघतात. तेव्हा कौशिकी आणि तारिणी दोघीही पाहत असतात. तेव्हा तिघही आता तिकडे जातात आणि त्यांच्याशी बोलू लागतात. काय झाले असं विचारू लागतात आणि तेव्हा दया काका म्हणतात की नाही, मी कुठेही जाणार नाहीये, मी इथेच थांबणार आहे. तेव्हा इकडे डॉक्टर कामत त्यांना सांगू लागतात की हे बघ दया, तू असा विचार करू नकोस, तुझ्या लक्षात येत नाहीये का काय झालेलं आहे. काहीही झालेलं असलं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, अरे आता केदार आउट ऑफ डेंजर आहे, तुझी पण काळजी करणं गरजेचं आहे की नाही. कौशिकी म्हणते की दया काका तुम्ही घरी जा, मी आहे नाही ते. तेव्हा ती म्हणते वाटलंच तर मी पण येते तुमच्यासोबत. तरीही ते ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात मी घरी गेलो तर माझं सगळं लक्ष इकडे राहील, मला तिथे बेचैन वाटेल, तेव्हा माझा मुलगा इथं आहे, मी इथंच थांबतो. तारिणी म्हणते की तुम्ही दोघंही जा, मी आहे ना इथे, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला फोनवरती कळवेल. आणि मग दया काका म्हणतात की बघा नक्की तुम्हाला फोनवर सगळं कळवशील ना. तेव्हा तारिणी म्हणते की हो, मी नक्की सांगेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर आता इकडे तारिणीने त्यांना पाठवलेलं असतं. आता तारिणी केदारच्या जवळ येऊन थांबलेली असते. पुन्हा सुमीचा कॉल येतो आणि सुमी विचारू लागते की अगं तारिणी काय झाले मला सांग. तारिणीला व्हिडिओ कॉल केलेला असतो सुमीने. तेव्हा तारिणी म्हणते की केदारवरती हल्ला झालेला आहे, त्याला ना मारलेलं आहे कोणीतरी, त्याला खूप लागले गं. आणि तारिणी रडायला लागते. तेव्हा सुमी म्हणते हे बघ काळजी करू नकोस, काही होणार नाहीये माझ्या लेकराला, एवढं गुणी लेकरू आहे आणि कोणी असं करावं गं, का केलं त्याच्या बाबतीत कोणी असं, असं सुमी विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे तारिणी सुमीला दाखवते केदारचा फोटो आणि तेव्हा मात्र सुमीलाही वाईट वाटलेलं असतं. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा नवरा आहे तो आणि त्याची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे. 7 जन्म तुम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलेलं आहे, 7 जन्म साथ देण्याचं. त्यामुळं अजिबात काळजी करायची नाही, त्याला काही होणार नाहीये आणि देव पाठीशी आहे ना त्याच्या, असं म्हणत सुमी तिला आधार देत असते. तेव्हा ती म्हणते की काळजी करू नको, सगळं नीट होईल. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता तारिणी सकाळी आवरून आलेली आहे आणि केदारची काळजी घेत असते. केदारला म्हणत असते की आज एक बॉस म्हणून मला खूप अभिमान वाटतोय, कारण आपली आयडेंटिटी बाहेर येऊ नये म्हणून तू मार खाल्लेला आहेस. एक मैत्रीण म्हणून तर मी खुश आहेच, पण एक अधिकारी म्हणून तर जास्तच आहे. तेवढ्यातच टीमचा फोन आलेला असतो. सगळेजण केदारची चौकशी करत असतात म्हणून तारिणी थोडीशी बाहेर जाते. तेव्हा मात्र आता युवराज तिथे आलेला आहे आणि डॉक्टरच्या वेशात युवराज आलेला आहे. युवराज केदारला इंजेक्शन द्यायला आलेला आहे, पण तारिणी त्याला कशी धुलाई करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.